हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मोठ्या मुश्किलने कामं आवरली. जवळपास 1 वाजलेला. आता अजून आंघोळ वगैरे सगळं व्हायचंच आहे. जेवण पण व्हायचं आहे. थोडंसं नाश्ता घेऊन आली होती. अजयचा टिफिन पोहोचवून दिला. आज तर त्या टिफिन पोहोचून दिला आणि येताना मग नाश्ता आणला आणि अन्वीचं दूध पण घेऊन आली. कारण ते कसं आहे, मॉर्निंगला जर आणलं ना तर दुसऱ्या दिवशी बरोबर मॉर्निंगला संपतं. जर संध्याकाळी संपलं तर दुसऱ्या दिवशी बरोबर संध्याकाळी संपतं. पण ते मधात थोडंसं रुटीन चेंज झालं. सो दूध पण संपलं तर ते पण घेऊन आली. आणि बाहेर सगळीकडे पोस्टर लागलेले आहेत छान. पण काल आम्ही कुठेच नाही गेलो, घरीच जेवण केलं. कारण महाप्रसाद होतं सगळीकडे, पण अन्वी नाही राहते. मग एकदा तिला मोकळं ग्राउंड मिळालं की ती बघ पडतच सुटते. आणि पक्षी जिथं तिथे घरटे बांधतात. झालं आता त्यांचं सुरू. जिथं जागा मिळेल तिथे घरटं बांधणं त्यांचं सुरू होतं. अन्वी आरसा, युपी आणि हा कंगवा घेऊन कसं करायला बसले. झालं ठेवून द्या आता. ते नेऊन ठेव. तो आरसा नेऊन ठेव. आरसा नेऊन ठेव. आणि तू रिमोट कुठे फेकली? रिमोट कुठे फेकली? कोण आणेल मग आता? चला जेवण करून घेऊ. सो आम्ही आता जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळला. बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे. ॲटमॉस्फिअर पूर्ण खराब आहे कालपासून. पाऊस येऊन गेलेला आहे बऱ्यापैकी. सो आज तर दिवसभर काही शूट नाही करणार मी, कारण आता ऑलमोस्ट 1:30 वाजले आणि 2 वाजे अन्वीला मी झोपवते. आणि मी पण माझे थोडेफार कामं करून घेते आणि भेटतो आम्ही तुम्हाला संध्याकाळला. सो स्टे ट्यून. आत्ता वाजले जवळपास 6:15 आणि अजून स्वयंपाक व्हायला आहे. कारण अजयला पण येत आहेत तर आजकाल उशीरच होतो. कारण जिकडे तिकडे कामं सुरू आहेत नागपूरमध्ये, त्यामुळे घरी येईपर्यंत उशीर होतो. आणि थोडंफार सामान आणायचं असतंच रोज. काही ना काही थोडंफार राहतच लागतंच. आपलं किचनमध्ये स्वयंपाक म्हटलं की काही ना काहीतरी संपलेलं असतोच. सो असं मी बोलवत असते. आणि अन्वीला घेऊन गेलेलं आहे खाली खेळायला थोडंसं. आज भरपूर वारा आहे आणि थंडी पण आहे बऱ्यापैकी. थोडेसे आज सकाळी काही सामान ठेव केलेलं होतं. थोडंफार राहिलेलं ज्वेलरीचं, जे अन्वी असल्यामुळे मला नाही ठेवता आलं. तर आता ठेवून घेते ते पटकन. मी स्वयंपाक करते. ॲक्च्युली ही एक नथ आहे माझ्याकडे, पण अशीच एक नथ, पण ती जे आपली असते ना, ही प्रॉपर घालायची नथ आहे. म्हणजे इथं जे बघू शकत असाल तार दिलेला आहे इथे असं. हा प्रॉपर होलमधून घालायसाठी म्हणून दिलेला आहे. आणि सेम दुसरी पण आहे माझ्याकडे, पण ती असं काय म्हणतात आपली दाबणेवाली प्रेस करायची जी नथ असते आपली, ती आहे. सो ती मे बी माझी गावाकडे विसरली असावी, ती जे दिसतच नव्हती. पुन्हा मी दुसरी जी घातली होती ती पण गावाकडूनच घेतली. ती पण छान आहे. म्हणजे प्रॉपर असं पुण्यशाही नथ जे म्हणतो ना आपण, ती पण एक आहे माझ्याकडे. 2-3 कलेक्शन आहे नथचं. ही पण छान नथ आहे. ही 2दा घातलेली मी. जसं इथं खाली दिलेलं आहे ना हे एवढा भाग, आजकाल हे फक्त जे 2 होल दिसत आहेत आणि त्याच्या बाजूला हे जसे 2 दिसत आहेत ना, काय म्हणू शकतो आपलं स्टोन, आणि त्याच्या बाजूला मोती लावले. तर हे फक्त 2च राऊंड असतात. हे खालचं जे दिसतं एक्स्ट्रा हे नाही राहत. तर एवढे असे पण नथ आता निघालेले, ते पण छान दिसतात. सो हा बॉक्स मी दिवाळीच्या वेळेस शेअर केला होता. हा आहे हल्दीरामचं स्वीटचं बॉक्स. सो याला मी याच्यामधले जेवढे पण बॉटल्स वगैरे होते ते सगळे काढून घेतलं आणि याच्यामध्ये ज्वेलरीज ठेवल्या. कारण प्रत्येक वेळेला मला मग ते आतमधून ज्वेलरी काढायला लागतं. कारण इथं या ठिकाणी आता एवढं सामान झालेलं, म्हणजे खालचे 2 सेक्शन तर मी यूजच नाही करू शकत अन्वीमुळे, कारण ती पूर्ण मेसी करून घेते. आजच पूर्ण एक पावडरचा पॉन्ड्सचा डब्बा तिने पूर्ण संपवलेला आहे. सो याच्यामध्ये मी असं अरेंज केलेलं आहे. फक्त विचार करते याच्यामध्ये जे सेक्शन दिलेले आहे दाखवते. याच्यामध्ये सेक्शन दिलं आहे, तर हा जो भाग आहे ना हा निघतो ॲक्च्युली बाहेर. तर बघते हा काढून घेते. कारण जर मोठी ज्वेलरी असेल ना त्याच्यामध्ये फिट नाही होत, कारण एक स्पेसिफिकच त्याच्यात एरिया दिलेला आहे. हो याच्यात अन्वी येण्याच्या आत सगळं ठेवलेलं बरं, नाही तर मग काही खरं नाही.
आणि अजून एक टिप देते की कुठलीही ज्वेलरी ठेवताना तिला पॅकेटमध्येच ठेवायचं. पॅकेट इन द सेन्स असे पॅकेट्स हे दिसतात ना, या पॅकेट्समध्ये. कारण याच्या आधी माझी एक ज्वेलरी ऑलमोस्ट पूर्ण खराब झालेली. याआधी माझी एक ज्वेलरी पूर्ण खराब झालेली आहे. मी असंच ती होती थोडंसं असं एडीचे स्टोन वगैरेमध्ये होती ती, खालचा जो पेंडंट होता. सो त्याचं पूर्ण हे गेलेलं आणि तो मी फक्त वन टाईमच यूज केलेलं होतं. ते पण असं बाहेर पण नाही, घरातल्या घरातच मी त्याला घालून यूज केलं होतं, मला वाटते दिवाळीचे वगैरे वेळेस. सो एवढ्या लवकर खराब झाली कारण मी त्याला बाकी ज्वेलरीसोबत ते सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं. म्हणून कधी पण ठेवता आता तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक वेगवेगळ्या पॅकेट्समध्येच मी ज्वेलरी ठेवलेली आहे. इथे पण पॅकेट्स आहे, इथे हे पण आता या पॅकेट्समध्ये घालून ठेवेल. सो अशा पॅकेट्समध्ये कधी पण ज्वेलरी घालून ठेवायची, तेव्हाच त्या ज्वेलरीची जी लाईफ आहे ना ही लॉंग लास्टिंग असते आणि कुठलेच कलर्स जात नाही. किंवा काय होतं ना, काही ज्वेलरीचे काही महिन्यानंतर म्हणा किंवा वर्षानंतर त्याचं जसं गोल्डन भाग जेवढा असतो तेवढा तो काळपट पडायला लागतो. सो ते होत नाही. मी एकदा माझी ती ज्वेलरी ती जसं मी सांगितलं आता थोड्या वेळा आधी की खराब झाली, त्याच्यानंतर ना ते एकदम माझ्या लक्षात येऊन गेलं की मला ते बाकी ज्वेलरीसोबत मिक्स नाही करायला होतं. जेवढे पण आपले स्टोनची ज्वेलरी असतं ते सेपरेट ठेवायचं. त्याच्यानंतर जेवढे पण गोल्डन ज्वेलरी असतात त्या सेपरेट ठेवायच्या, म्हणजे जे इमिटेशन गोल्डनमध्ये असतात आपले हाय गोल्ड वगैरे त्या सेपरेट ठेवायचं. त्याच्यानंतर ऑक्सिडाइज ज्वेलरी हे सेपरेट ठेवायचं. कारण प्रत्येक ज्वेलरी जसं स्टोन झालं, म्हणजे एडी झालं, गोल्डन झालं आणि ऑक्सिडाइज झालं, प्रत्येक वेगवेगळ्या मटेरियलपासून बनलेलं असतं. आणि ते जेव्हा आपण मिक्स ठेवतो ना तर कुठे ना कुठे त्याच्या एकमेकाला स्पर्श होऊन ते त्याचं एक वेगळंच फॉर्मेशन होतं आणि त्या सगळं कलर चालला जातो. सो बरं झालं ते मला लवकर लक्षात आलं, नाही तर माझी पूर्ण ऑलमोस्ट सगळी ज्वेलरी खराब झाली असती. सो ठेवून घेते मी पटकन आणि स्वयंपाकाला लागते. धुता आठवलं मला की खिचडी आज केलं पाहिजे. सो इथे घेतली ही डाळ मुगाची, हिला व्यवस्थित धुवून घेते कारण ऑलरेडी जवळपास 7:30 झाले वाटते. धुवून घेते आणि अर्धा ते 1 तास भिजू ठेवायची, म्हणजे छान शिजतं मग. सो इथं मी असे लसूणचे पॅकेट्स मागवते, जेणेकरून लसूण पण स्टोर नाही करावं लागत आणि असं पॅकेट जर असले तर आपण कधी पण यूज करू शकतो. चला स्वयंपाक करून घेते. इथं थोडीशी मांडली मी डाळ खिचडी बनवायला आणि एका साईडला दूध आणि अद्रक लसूण पण संपलेलं होतं, सो ते पण करून घेतलं. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन.